PESR इन्स्टिट्यूट अँड कॉलेज, प्रसन्ना प्लॅन, 8 सुंदरवाडी छत्रपती संभाजीनगर. भविष्याचे नो टेन्शन. घ्या आजच ऍडमिशन. PESR इन्स्टिट्यूट अँड कॉलेज. जिल्हाधिकारी कार्यालयात गोल्डन कार्ड नोंदणी संबंधी बैठक पार पडली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सुरेश आसोले, आयुष्यमानच्या जिल्हा समन्वयक डॉक्टर अंकिता मटाले यांच्यासह आशा सेविका उपस्थित होत्या. जिल्हाधिकारी श्री एरेकर यांनी आशा सेविकांना आता नवीन कार्ड नोंदणीसाठी 20 रुपये तर वितरणासाठी 10 रुपये मानधन मिळणार आहे. त्यामुळे आशा सेविकांनी यात सक्रिय सहभाग नोंदवावा असं आवाहन केलं आहे. यासाठी येत्या 2 दिवसात आशा सेविकांचे लॉग इन ID सक्रिय करण्यात येतील. कार्डची नोंदणी होण्यासाठी मोहीम राबवावी लागणार आहे. यासाठी संपूर्ण डिसेंबर महिन्यात या नोंदणीवर लक्ष देखील ठेवण्यात येणार आहे. नोंदणीचं काम गतीनं होण्यासाठी आशांना लाभार्थ्यांच्या याद्या पुरवण्यात येणार आहे. नोंदणीसाठी तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, सामुदायिक आरोग्य अधिकारी, ग्रामसेवक यांच्या सहकार्यानं डिसेंबर महिन्यात मोहीम राबवण्यात येणार आहे. या योजनेत रुग्णांवर उपचारांसाठी जिल्ह्यातील 51 रुग्णालय अंगीकृत असून निःशुल्क उपचार यावेळी करण्यात येतील. यासाठी नोंदणीला देखील गती देण्यात येणार आहे. शिधापत्रिकेवर या योजनेचा लाभ घेण्यात येणार आहे. त्यामुळे शिधापत्रिकेत नाव नसल्यास शिधापत्रिका अद्ययावत करण्यात यावी असं आवाहन देखील यावेळी करण्यात आलं आहे. यानंतर 60 दिवसात लाभार्थ्याचं नाव यादीमध्ये समाविष्ट होणार आहे. यावेळी नोंदणीमध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या आशा सेविका नीता खंदेझोडे, वर्षा आडोळे, मुक्ता वानखेडे, गुंफा खडसे, वनिता पंचाळे, जयसी देवळे, पंची दहीकर, काजल साबलकर, सीमा सोनोने, गीता गावंडे, इंदिरा मोहोळ, कल्पना मेश्राम, शेष कन्या थोरात, सुनीता चौरकर यांचा जिल्हाधिकारी श्री एरेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. जनमत लाईव्ह न्यूज करता अमरावतीहून गजानन जिरापूर यांची रिपोर्ट. मराठी बातम्यांसाठी जनमत लाईव्हला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका.